नमस्कार, मी महेश शिवाजी दरांडे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे कर्मण्य वाधिका रस्ते. मागील 3 भागांमध्ये आपण ऍडव्हेंचर कॅम्प बद्दल माहिती घेतोय. हा शेवटचा आणि 4था भाग. यामध्ये आपण त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे इंटरव्ह्यूज घेऊया. त्यांनी कशा प्रकारे हे ट्रेनिंग अरेंज करतात जेणेकरून इतर संस्थांनाही त्याची मदत होईल. आणि काही क्षणचित्रे या संपूर्ण कॅम्पची जे आपण व्हिडिओमध्ये कॅप्चर करू शकलो नाही ते क्षणचित्रांमार्फत आपण या ऍडव्हेंचर कॅम्पची पूर्ण माहिती घेऊया. चला. नमस्कार. आज आपण भेट दिली आहे कालेकर फार्म, सुधागडचा पायथा, पालीजवळच्या रायगडमधल्या या निसर्गरम्य ठिकाणी. आणि याचं विशेष कारण म्हणजे वनराई गिरिराज ट्रेकर्स ही संस्था गेली 34 वर्ष अव्याहतपणे लहान मुलांसाठी, कामगारांच्या मुलांसाठी आणि या समाजात मुलांमध्ये निसर्गाविषयी आवड वाढावी, त्यांच्यात धीरोदत्तपणा यावा, वेगवेगळ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज त्यांनी शिकाव्यात यासाठी काम करत असते. त्यासाठी दिवाळीनंतर भाऊबीजेनंतर 3 ते 4-5 दिवसाचे शिबिर घेत असतात. तर अव्याहतपणे 34 वर्ष हे शिबिर चालू आहे. अनेक ज्येष्ठ मंडळींचं आपण बाईट्स घेतले, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण दिवसभर पाहिल्या. सध्या या या वनराई गिरिराज ट्रेकर्स ग्रुपचे सेक्रेटरी सन्माननीय राजेंद्र पोळ सर आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय या संस्थेची स्थापना कशी, सुरुवात कशी झाली आणि आतापर्यंतची वाटचाल कशी. हो सर, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल कर्मण्य वाधिका रस्तेमध्ये. आमच्या प्रेक्षकांना सांगा तुम्ही की संस्थेची स्थापना कशी झाली आणि कुठे कुठे आतापर्यंत तुमचे कॅम्प झालेत आणि कशी वाटचाल राहिली. धन्यवाद. आपण आम्हाला अशी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रथमतः मी तुमच्या संस्थेचे आभार मानतो, वनराई साई शिबिरातर्फे. प्रामुख्याने असं सांगायचं झालं की ही आमची संस्था आहे ही 1991 मध्ये पहिला पोगाव येथे आम्ही कॅम्प ऑर्गनाईज केलेला 3 दिवसाचा. आणि याची संकल्पना आमच्या संस्थेचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष श्री महेश सावंत पटेल, त्यानंतर विलास शेंडगे सर, कैलासवासी अनिल पवार सर, श्रीकर पिसोळकर सर आणि अशी राजेंद्र पोळ किंवा असे अधिक आजी माजी आमचे कामगार बंधू यांच्या एकजुटीने निर्माण झालेली संस्था. यांनी 1991 मध्ये पोगावमध्ये भिवंडीच्या इथे पहिला कॅम्प घेतला. त्यानंतर मग आम्ही माहुली इथे 2 वर्ष सातत्याने कॅम्प घेतले. मग त्याच्यानंतर आम्ही सुधागड, पाली पाच्छापूर
इथे 3-4 वर्ष काम घेत कॅम्प घेतले. त्याचबरोबर पाटणूस या इथे पुढे जे गाव आहे तिथे सुद्धा आम्ही 3-4दा म्हणजे ह्या लोणावळा कर्जत या सह्याद्री रांगेतील आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील शाळा असलेल्या ठिकाणी अगदी रुरल एरिया ज्याला आपण म्हणू इथे कॅम्प घेण्याचं प्राथमिक कारण म्हणजे शहरातील मुलांना ग्रामीण जीवन किंवा निसर्गाविषयी वाटणारी जी उत्सुकता किंवा निसर्गाचं थोडं ज्ञान, निसर्गामध्ये असणारे झाडं, फळं किंवा फुलं किंवा पक्षी निरीक्षण या गोष्टींचा इथे समावेश केला. त्याचबरोबर मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आम्ही साहसी उदाहरणार्थ आता इथे तुम्ही बघताय हे रिव्हर क्रॉसिंग किंवा रॉक क्लाइम्बिंग किंवा रॅपलिंग, स्विमिंग जेणेकरून मुलांना काहीतरी आम्ही देऊ करतोय त्यांना त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या हेतूने आम्ही हे कॅम्प करायला सुरुवात केली आणि ते अद्यावत गेली 34 वर्ष व्यवस्थितपणे पार पाडत आहोत. धन्यवाद सर. पोळ सरांनी सांगितल्याप्रमाणे 1991-92 पासून अव्याहतपणे ही संस्था चालू आहे आणि हा कॅम्प होतोय. अगोदर मी तुम्हाला सांगितलं अध्यक्ष मनोज बोडके असतील, माजी अध्यक्ष महेश सावंत पटेल सर असतील आणि त्यांनी आवर्जून उल्लेख केलेले कॉम्रेड उदय म्हाले ज्यांनी कामगार संघटनेमार्फत या संस्थेला पुढे चालना दिली आणि त्यातून ही संस्था उभी राहिली. या वर्षीचे या संस्थेचे शिबिर प्रमुख म्हणून आपले रुपेश शिंदे सर आहेत. तर रुपेश शिंदे सरांना मी विचारू इच्छितो की कशा प्रकारे तुम्ही ही साईट कुठली आता पोळ सरांनी सांगितलं ज्याप्रमाणे की कर्जत असेल, लोणावळा असेल, रायगड असेल, ठाण्याचा ग्रामीण भाग असेल, मुरबाड शहापूर असं गाव असेल, या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत कॅम्प अरेंज केले. तर ती साईट चूज करताना किंवा त्या ठिकाणी अरेंजमेंट करताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या किंवा शिबिरासाठी काय तयारी तुम्ही कधीपासून आणि कशा पद्धतीने करता? आपली धन्यवाद. माझं नाव रुपेश शिंदे. मी वनराईतून शिबिर प्रमुख म्हणून आहे. त्याचप्रकारे आपल्या दरवर्षी चालत असणारा हा प्रोग्रामची तयारी ही जनरली दसऱ्याच्या दिवशी मीटिंग बसते, पण त्याच्या 1 महिना अगोदरपासून आपली साईट व्हिजिट प्लस कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला ऍक्टिव्हिटीज करायच्यात ह्याचे डिस्कशन चालू होतात आणि त्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या अनुसरून सरून अशी आपण साईट बघतो आणि त्याप्रमाणे आपली वाटचाल चालू होते आणि त्या प्रकारे आपण 2-3 साईट बघतो. मग त्यानंतर आपण फायनलाइज करतो हा बाबा ही साईट आपल्याला सोयीस्कर आहे, इथे आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज होऊ शकतात आणि ती आता आपल्याला कन्व्हिनियंट पण आहे म्हणजे ट्रॅव्हलिंग या सगळ्या गोष्टी दृष्टिकोनातनं आणि मुलांच्या सेफ्टीसाठी प्लस हायजीन मेंटेन करण्यासाठी म्हणजे त्यांच्यासाठी टॉयलेट मुबलक प्रमाणात आहेत की नाही प्लस सेफ्टीच्या दृष्टिकोनातनं प्लस आता जंगलात यायचं म्हणजे काही ठिकाणी साप अशी वेगवेगळ्या प्रकारची कीटक असू शकतात. तर सेफ्टीच्या दृष्टिकोनातनं पण ती सेफ आहे की नाही ह्या गोष्टीचा पण विचार केला जातो. अशा सर्व दृष्टिकोनातनं आपण ती साईट फायनलाइज करतो आणि त्यानंतर आम्ही 1 किंवा 2 व्हिजिट आधी करतो. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करण्याची एक ट्रायल पण घेतो तिकडे. त्यानंतर फायनल करतो आम्हाला कोणती ऍक्टिव्हिटीज करायची आणि त्याप्रमाणे ह्या 4 दिवसामध्ये आम्ही त्या ऍक्टिव्हिटीज फायनलाइज करतो. अशा प्रकारे हा फायनलाइज होता. नक्कीच शिबिर प्रमुख रुपेश शिंदे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल किंवा पाहताल की वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण पाहिल्यात. त्यात प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये ज्या ज्या सेफ्टीच्या गोष्टी असतील, ज्या इक्विपमेंट असतील त्याचा वापर केलेला आहे आणि रुपेश सरांच्या जो टी शर्ट आहे त्याच्यावर सिमेन्स नावाचा एक ब्रँड आहे. सिमेन्स वर्कर्स युनियनच्या माध्यमातून म्हणजे सिमेन्स लिमिटेडमध्ये काम करणारी माणसं त्यांच्यातून उभी राहिलेली सिमेन्स वर्कर्स संघटना आणि त्याच्यामार्फत चालवला जाणारा बनराई गिरिराज ट्रेकर्स ग्रुप आणि नक्कीच सिमेन्स म्हणलं की सेफ्टीचं महत्त्व सगळ्यात पहिल्यांदा येतं आणि तेच तत्त्व पाळून या ठिकाणी रुपेश शिंदे सरांनी सांगितल्याप्रमाणे अगोदर येऊन स्वतः सगळ्या गोष्टींची सगळ्या ॲक्टिव्हिटीजची ते ट्रायल घेतात जेणेकरून मुलांना काही धोका होऊ नये. तर सर मी सांगतो की हा एवढा खर्च आहे. मगाशी महेश सावंत पटेल सरांनी बाईट देताना सांगितलं की तो काळ खूप जुना होता. त्यावेळेस ट्रॅव्हलिंगला अडचण यायची आणि चालत बऱ्याच लांब जावं लागायचं साईटवर. आता बऱ्याच साईटपर्यंत गाड्यांची पोच आहे. पण नवीन युगाची नवीन मुलं आहेत, नवीन ॲक्टिव्हिटी आणि आता मी पाहिलं जवळजवळ 50 ते 60 मुलं आहेत आणि त्यांचं जेवण रोज 2 टाईम तर तो आपला जे आहे डेली रुटीन ते प्रेक्षकांना सांगा की आपलं डेली रुटीन कसं असतं या कॅम्प?
आताच महेशने बोलल्याप्रमाणे 50 ते 60 नाहीत, तर यावर्षी आपल्याकडे 76 मुलं आहेत, प्लस 30 व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्याशी काळजी घेण्यासाठी. आणि आपण त्यांना त्यांचे दिवसाप्रमाणे सेशन, म्हणजे सकाळी 2 सेशन, संध्याकाळी 2 सेशन, म्हणजे रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, आर्चरी, रायफल शूटिंग, स्विमिंग, परत डर्ट, ऑरिगमी सेशन, आकाश दर्शन, सर्पदर्शन, या गोष्टी आपण त्यांना दाखवतो. प्लस त्यांच्याकडनं त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, म्हणजे त्यांना काय जे येतं जेणेकरून त्यांचे स्टेजवरची भीती जायला पाहिजे, अशा गोष्टी त्यांच्याकडनं आम्ही करून घ्यायचा प्रयत्न करतो शेवटच्या दिवशी. त्यानंतर शेवटच्या दिवशी आम्ही त्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार पण करतो व्हॉलेंटियर्सचा, प्लस जी आम्हाला कामासाठी मदत करतात त्या लोकांचा. आणि अशाच प्रकारे हा ऍक्टिव्हिटीज चालत असतात. सर मी विचारू इच्छितो की या वर्षीचा कॅम्प किती दिवसाचा आहे, त्यात काय काय इन्क्लूड आहे आणि ह्याची फीस किती आहे? मला अ, प्रेक्षकांना सांगावं वाटेल की ह्याची फीस किती आहे. ऍक्च्युली हा 4 दिवसाचा आपला दरवर्षीचा कॅम्प असतो. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी 34 वर्ष भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी हा कॅम्प निघालेला आहे. दुसऱ्या दिवशी आणि 4 दिवस हा कॅम्प चालतो. म्हणजे पहिल्या दिवशी सकाळी निघतो आम्ही आणि शेवटच्या दिवशी संध्याकाळी 4-5च्या सुमारास आम्ही ड्रॉप पॉइंटला पोहोचतो. ह्या कालावधीमध्ये आमच्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालत असताना ह्याची फीज म्हणजे नॉमिनल, म्हणजे 3500 ह्या 40 दिवसामध्ये आम्ही त्यांना सकाळी नाश्ता, 2 टाइमचं जेवण, दुपारचा नॉर्मल चहा बिस्किट, अशा ह्या सगळ्या गोष्टी देऊन, त्या प्लस या ऍक्टिव्हिटीज म्हणजे रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, आकाश दर्शनासाठी बाहेरून माणूस बोलवतो, सर्पदर्शनासाठी माणूस बोलवतो, राफ्टिंगसाठी कधी शक्यता असेल त्यासाठी माणूस बोलवतो. अशा गोष्टीसाठी माणूस बोलून त्याप्रमाणे ते ऑर्गनाइज करतो. प्लस त्याच्यासाठी आम्हाला सिमेंट्स युनियनचा पण हातभार लागतो. ती लोक आम्हाला थोडेफार मदत करतात. प्लस आम्हाला कंपनी आपल्या ज्या बसेस सुविधा आहेत त्यांच्याकडनं पण थोडीफार मदत होते बसेससाठी. अशा सर्व गोष्टी आम्हाला सर्वजण सपोर्ट करतात. परत सोसायटी, सिमेंटची सोसायटी आहे, क्रेडिट सोसायटी, ती लोकही आम्हाला थोडीफार मदत करतात. अशा प्रकारे सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे ही फक्त नॉमिनल 3500 मध्ये हा कॅम्प होणे शक्य आहे. नाही तर एवढ्या कमी किमतीमध्ये 4 दिवस 4 नाईट 3 नाईट 4 डेज हा शक्य नाही. नक्की सर, रुपेश सरांनी सांगितल्याप्रमाणे 3 रात्र 4 दिवसाचा हा कॅम्प मुंबईपासून जवळपास 100 किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण आहे. लहान मुलांचे 76 मुलं, 30 व्हॉलंटियर्स, म्हणजे 100च्या पुढे माणसं आहेत. त्याचं 2 वेळचं जेवण, 2 वेळचा नाश्ता आणि सगळ्या सेफ्टी ॲक्टिव्हिटीज प्लस आकाश दर्शन असेल, अदर ॲक्टिव्हिटीज त्याच्यासाठी बाहेरून जे माणसं येतात त्यांना पेइंग करणं आहे. आणि केवळ ₹3500 म्हणजे मी सकाळी संस्थेची ओळख करून देताना सांगितलं होतं की ना नफा ना तोटा या तत्वावर समाजासाठी काम करणारी ही संस्था आहे. आणि म्हणूनच आम्ही करबन्य वादेकर असते या आमच्या चॅनलतर्फे ही प्रमोट करतोय का, तर तुम्ही तर सांगितलं की सिमेंट्स वर्कर्स युनियन हातभार लावते, सिमेंट सोसायटी हातभार लावते, व्यवस्थापन हातभार लावते. नक्कीच, कारण की कामगारांच्या आणि समाजातल्या सर्व लोकांच्या मुलांसाठी ही संस्था काम करते. पण ह्या संस्थेला प्रमोट करायचं उद्दिष्ट असं की ही एक संस्था सर्वच मुलांना ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी करू शकत नाही. जास्तीत जास्त 70 ते 100 लोकांना दरवर्षी ॲक्टिव्हिटी करतो. मग समाजात अदर ज्या संस्था आहेत, अदर मोठमोठ्या कंपन्या आहेत, अदर्स ज्या युनियन आहेत, तर त्यांनी ह्या व्हिडिओमार्फत ही संकल्पना प्रत्येक ठिकाणी आपापल्या शहरात, आपापल्या कंपनीमध्ये, आपापल्या क्लबमध्ये, आपापल्या सोसायट्यांमध्ये रुजवावी. अनेक लोकांना रुपेश सरांनी सांगितल्याप्रमाणे भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी कॅम्प लगेच स्टार्ट होतो. म्हणजे लहान मुलांनाही सुट्ट्या असतात, बऱ्याच लोकांना, वर्किंग्स लोकांना सुट्ट्या असतात, किंवा अदर आपण सुट्टी घेऊन आवर्जून सहलीला जातो. त्यापेक्षा सगळ्या उच्चप्रभू सोसायट्या असतील किंवा कामगार संघटना असतील, त्यांनी पुढे येऊन कमीत कमी खर्चात ह्या लहान मुलांसाठी आणि उद्याची उज्ज्वल पिढी घडवण्यासाठी हे महत्त्वाचं कार्य आता पुढे घेणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठीच हा व्हिडिओ आम्ही बनवतोय. राजेंद्र पोळ साहेब आहेत, की पोळ साहेबांना मी विचारू इच्छितो की 34 वर्ष अव्याहतपणे ही संस्था काम करते. तर टेक्निकली आपली संस्था कशाप्रकारे रजिस्टर आहे आणि कशाप्रकारे सरकारी नियमांच्या अधीन राहून हे सर्व काम चालतं. कारण अनेक अशा बोगस संस्था आहेत की ज्या कॅम्प साईट व्हिजिट करतात किंवा गिर्यारोहणाच्या क्षेत्रात काम करतात. अनेक लोकांना दुखापती होतात. तर टेक्निकली आमच्या प्रेक्षकांना सांगायचं अशा प्रकारे आपण नियमांच्या अधीन राहून हे काम करतो. सर्वप्रथम आमची संस्था जी आहे ती रजिस्टर्ड आहे.
आणि तुमच्या संस्थेचं दरवर्षी ऑडिट केलं जातं. जे काही ताळा वगैरे आहे खर्चाचा, तो सगळा अगदी ताळेबंद आम्ही दसऱ्याच्या मीटिंगमध्ये मांडला जातो. तो अगदी पारदर्शकपणे, आणि ऑफकोर्स त्याचं ऑडिटही होतं. दुसरी गोष्ट, टेक्निकल पॉईंट म्हणायला गेलं तर आमचे संस्थेचे जे काही कार्यकर्ते आहेत, म्हणजे जे सिनियर आहेत किंवा जे मिडल एजचे आहेत, या सगळ्यांनी वायएचए मार्फत निम्समध्ये, HMI इन्स्टिट्यूटमध्ये बेसिक कोर्स केलेला आहे, जो 28 दिवसांचा होता. स्वतःच्या रजा खर्च करून त्या तिथे जाऊन 28 दिवसाचा हा कोर्स केला आहे, ज्यामध्ये हे सगळे टेक्निकल जे फ्लॉज आहेत, ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, रॅपलिंग, स्विमिंग, रिव्हर क्रॉसिंग, या सगळ्या गोष्टी इथे सगळ्यांना अद्ययावत येत आहेत, माहीत आहेत. आणि ती नवीन येणाऱ्या ज्या आमचे व्हॉलेंटियर्स आहेत, यांना देखील आम्ही ते प्रशिक्षण देतोय. त्यांच्यासाठी सुद्धा पिरियॉडिक आम्ही असे छोटे छोटे कॅम्प ऑर्गनाईज करतो, जेणेकरून नवीन येणाऱ्या पिढीला, नवीन पिढी जी आहे, यंग जनरेशन, त्यांना व्हॉलेंटियर्स म्हणून आम्ही तयार करण्याचं काम करतो, सो दॅट ते सुद्धा टेक्निकली प्रिपेअर होतील. त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही HMI किंवा इथे आता पुण्यामध्ये सुद्धा 8 दिवसांची अशी टेक्निकल जो कोर्स आहे, त्या कोर्सला आम्ही त्यांना पाठवतो, जेणेकरून सेफ्टीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा टेक्निकल अधिक माहिती घेण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांना सुद्धा ते टेक्निकल Knowledge पॉईंट्स आहे. नॉलेज येईल, आणि जेणेकरून ते पुढच्या ज्या काही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कामं करतील. आणि आमची ही जी काही सिनियर कार्यकर्ते मंडळी आहे, ती खरंच प्रामाणिकपणे स्वतःच्या रजा, स्वतःचा वेळ खर्च करून मुलांना, नवीन पिढी घडवण्यासाठी कार्य करत आहे आणि करत राहणार आहे. नक्कीच हो, सरांनी सांगितल्याप्रमाणे मी आवर्जून या गोष्टीचा मुद्दा उल्लेख केला की एकतर रजिस्टर संस्था शासन मान्य असलेली, आणि त्यानंतर इथला प्रत्येक ट्रेनर, प्रत्येक व्हॉलेंटियर जी ॲक्टिव्हिटी घेतो त्याच्यात टेक्निकली एक्सपर्ट आहे. त्याचे त्यांनी ट्रेनिंग कोर्सेस शासन मान्य संस्थांमधून घेतलेले आहेत. प्रेक्षकांना आणि सर्वांना, आपले चॅनल पाहणाऱ्यांना हेच सांगू इच्छितो की आपल्या मुलांना कुठेही बाहेर पाठवताना, गिर्यारोहण संघासोबत पाठवताना किंवा असं कॅम्पवर पाठवताना ह्या गोष्टी सेफ्टीच्या दृष्टीने चेक करा. कारण जीवन अमूल्य आहे, आणि त्याच्यासाठीच वनराई गिरिराज ट्रेकर्स जे व्हॉलेंटियर्स उभे करते, ते टेक्निकली एक्सपर्ट उभे करते. पो सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जुने लोक नवीन लोकांना ट्रेन करतात, प्लस ते स्वतः पुढे येऊन स्वतःचा राजा खर्च करून हे कोर्सेस पूर्ण करतायत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही अपघात न होता अव्याहतपणे गेली 34 वर्ष यशस्वीरित्या ही कॅम्प, ही संस्था ऑर्गनाईज करते. आणि मग मगाशी माहिती घेताना शिबिर प्रमुख रुपेश सरांनी सांगितलं किंवा अदर व्हॉलेंटियर्सनी सांगितलं की आम्हाला मुलांचे फॉर्म्स थांबवावे लागतात. रिक्वेस्टसाठी खूप खूप फोन होतात, पण जेवढी कॅम्पची कॅपॅसिटी, त्या साईटची कॅपॅसिटी आहे, त्याच्यापेक्षा पैशाच्या आशेने ओव्हर बॅच भरती करून इथले कुठलेही अनसेफ कंडिशन या ठिकाणी तयार केली जात नाही. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ही नमूद करावीशी वाटते. आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या संस्था समाजासाठी पुढे येणं गरजेचं आहे. त्याच्यातून उज्ज्वल भविष्यातली आपली ही लहान मुलं जी पुढे जाऊन आपल्या देशाचं भवितव्य आहे, आपल्या समाजाचं भवितव्य आहे, ती पुढे येतील, जागरूकपणे सजग नागरिक म्हणून काम करतील. आपला चॅनेल कर्मण्यवाधिकार असते. मी स्वतः महेश शिवाजी जरांडे आपल्या सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो, आणि खास करून वनराई गिरिराज ट्रेकर्स या ग्रुपचं, जे सिव्हिल्स वर्कर्स पुरस्कृत वनराई गिरिराज ट्रेकर्स, आणि आज त्यांनी ॲडव्हेंचर कॅम्पचं, या सर्व व्हॉलेंटियर्सचे आभार मानतो. सर्व प्रेक्षकांना आणि वनराईच्या कार्यकर्त्यांना सर्वांना विनंती करतो की आपला हा चॅनेल कर्मण्यवाधिकार असते याला शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपला व्हिडिओज लवकर येईल. हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि यासोबत मी महेश शिवाजी दरांडे या ठिकाणी सर्वांचे आभार मानतोच. तत्पूर्वी तुमची जर काही साईट असेल तर ती साईट किंवा ते फोटोज या लिंकद्वारे आपण सगळ्यांना पाठवणार आहोत. माझं नाव आणि नंबर खाली येईलच, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. जर कुठल्या संस्थांना टेक्निकली सपोर्ट हवा असेल आणि माहिती घ्यायची असेल कॅम्पबद्दल, तर नक्कीच रुपेश सर, राजेंद्र पो यांच्याशी मी संपर्क करून देईल. त्यांचाही नंबर स्क्रीनवर खाली तुम्हाला दिसेल. त्यांच्याशी तुम्ही नक्की संपर्क केला तर या सामाजिक कार्यासाठी ते तुम्हाला नक्कीच हातभार लावतील, यात शंका नाही. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. मी महेश शिवाजी दरांडे, कॅमेरामन साई आणि ओमकार सोबत
पुन्हा एकदा आमच्या कर्मण्यवादिका रस्ते टीमतर्फे तुमच्या वनराई गिरिराज टेकर्सला पुढील अनेकाधिक शतकोत्तर कॅम्पसाठी आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद रुपे सर, धन्यवाद राजेंद्र सर. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. तत्पूर्वी आपले चॅनेल कर्मण्यवादिका रस्ते कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. हे व्हिडिओज लोकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवा, जेणेकरून अशा संस्थांची माहिती सगळ्या लोकांना समजेल. नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपलं चॅनेल कसं वाटलं याबद्दल कमेंट करा. धन्यवाद.